आदिवासी समाजातील लोक बिरसा मुंडा यांना भगवान बिरसा मुंडा हा दर्जा देतात। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया कोण आहेत बिरसा मुंडा यांच्याबद्दल। बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी झारखंड प्रदेशातील रांची जिल्ह्यातील उलिहातू या गावी झाला। त्यांच्या पालकांचे ते पहिलेच अपत्य होते, त्यामुळे मुंडा जमातीच्या प्रथा परंपरेनुसार त्यांचे नामकरण झाले। त्यांचे बालपण इतर मुंडा आदिवासी मुलांप्रमाणेच जंगलात आणि ग्रामीण भागात गेले। त्यांचे वडील गुराखीचे काम करायचे, त्यामुळे तेही वडिलांसोबत रानात जाऊन धनुर्विद्या आणि नेमबाजीचा सराव करायचे। बालपणीच त्यांचा नेम फार चांगला होता। त्यांचा लगाव ख्रिश्चन मिशनरींशीही होता। त्यांची प्रतिभा पाहून एका पारधी नेत्यांनी त्यांना शाळेत टाकण्याचा सल्ला त्यांच्या पालकांना दिला, परंतु त्यासाठी ख्रिश्चन धर्म स्वीकारावा लागणार होता। त्यांच्या वडिलांनी त्यांचे धर्मांतरण करून त्याचे नाव डेव्हिड केले। त्याचा दाखला जर्मन मिशन स्कूलमध्ये घातला, परंतु पुढे तेथील धार्मिक सक्तीमुळे बिरसा मुंडा यांनी ती शाळा सोडली व ते प्रसिद्ध वैष्णव भक्त आनंदानंद पांडे यांच्या संपर्कात आले। वाचन व लेखन येत असल्याने त्यांनी महाभारत, रामायण व गीता असे अनेक हिंदू धार्मिक ग्रंथांचे वाचन केले। त्या काळातच ब्रिटिश सरकारचे शोषण आणि दडपशाहीचे धोरण शिगेला पोहोचले होते। ब्रिटिश व्यवस्थेत जमीनदार, जहागीरदार, सावकार इत्यादींनी आदिवासींचे प्रचंड शोषण करीत असत। अशा परिस्थितीत बिरसा मुंडा यांनी आदिवासींचे प्रबोधन केले। 1894 हे वर्ष बिरसा मुंडा यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचे वर्ष ठरले। आदिवासींच्या जमिनी आणि हक्कांसाठी सरदार चळवळीत बिरसा मुंडा हे 1894 मध्ये सामील झाले। यासोबतच त्यांनी इंग्रजांविरुद्ध बंडाचे बिगुल वाजले। बिरसा मुंडा यांच्या अनुयायांनी अनेक ठिकाणी ब्रिटिशांवर हल्ले केले आणि सरंजामशाही व्यवस्थेला विरोध केला। बिरसा मुंडा यांनी 1895 मध्ये बिरसैत धर्माची स्थापना केली। बिरसैत धर्म एक नवीन धर्म आहे, ज्याला बिरसैत देखील म्हणतात। बिरसा मुंडा यांनी या धर्माच्या प्रचारासाठी 12 शिष्यांची नियुक्ती केली। आजही बिरसैत धर्माचे अनुयायी हजारोंच्या घरात आहेत। बिरसा मुंडा लवकरच लोकनेते बनले आणि आदिवासी भाषेत त्यांना धरती आबा किंवा हिंदीत भगवान म्हणू लागले। उपलब्ध कथेतील माहितीनुसार बिरसैत धर्म स्वीकार करणे मोठे कठीण काम होते, कारण या धर्मात मांस, दारू, खेणी आणि बिडीचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे। या धर्मात बाजारातून विकत आणलेले खाद्यपदार्थ आणि दुसऱ्याच्या घरचे अन्न आणून खाणे देखील निषिद्ध आहे। गुरुवारी झाडांची फुले आणि पाने तोडण्यास सक्त मनाई होती, तसेच या दिवशी शेतीसाठी नांगरणीही करता येत नव्हती। बिरसैत धर्म मानणारे लोक फक्त निसर्गाची पूजा करतात। बिरसा मुंडा यांचा इंग्रजांविरुद्धचा लढा अगदी लहान वयातच सुरू झाला, परंतु 1897 ते 1900 दरम्यान एक प्रदीर्घ संघर्ष चालला। या काळात मुंडा जातीचे लोक आणि ब्रिटिश यांच्यात युद्ध झाले। बिरसा आणि त्याच्या समर्थकांनी ब्रिटिशांशी बाणाने लढा दिला आणि युद्ध जिंकले। नंतर त्यांच्या पराभवानंतर संतप्त झालेल्या इंग्रजांनी अनेक आदिवासी नेत्यांना अटक केली। जानेवारी 1900 मध्ये डोंबरी टेकडीवर जाहीर सभेला संबोधित करताना ब्रिटिशांनी बिरसा मुंडावर हल्ला केला। या हल्ल्यात ठार झालेल्यांमध्ये अनेक महिला आणि मुलांचा समावेश होता। शिष्यांच्या अटकेनंतर त्यांनाही इंग्रजांनी 3 फेब्रुवारी 1900 रोजी चक्रधरपूरच्या जामकोबाई जंगलातून बंदिवासात नेले। बिरसा मुंडा यांचे संपूर्ण आयुष्य आदिवासींच्या हक्कांसाठी लढण्यात गेले। त्यांनी आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि ब्रिटिशांविरुद्धच्या चळवळीचे नेतृत्व केले। त्यांना अनेक वेळा अटक झाली, परंतु त्यांनी आपला लढा सुरू ठेवला। 1894 मध्ये बिरसा मुंडा यांनी उलगुलान चळवळीची सुरुवात केली। या चळवळीचा उद्देश आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे आणि ब्रिटिशांविरुद्ध लढणे हा होता। बिरसा मुंडा यांनी आदिवासींना एकत्रित करून ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला। ब्रिटिशांनी बिरसा मुंडा यांच्या चळवळीला दडपण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या। त्यांनी बिरसा मुंडा यांना अनेक वेळा अटक केली आणि त्यांच्या अनुयायांना शिक्षा केली, परंतु बिरसा मुंडा यांनी आपला लढा सोडला नाही। 9 जून 1900 रोजी बिरसा मुंडा यांचे रहस्यमय मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट नाही। काही लोकांचा असा विश्वास आहे की त्यांना ब्रिटिशांनी मारले, तर काही लोकांचा असा विश्वास आहे की ते नैसर्गिकरित्या मरण पावले। बिरसा मुंडा यांचे निधन झाले तरीही त्यांची चळवळ आजही आदिवासींसाठी प्रेरणादायी आहे। ते आदिवासींच्या हक्कांसाठी लढणाऱ्या महान नेत्यांपैकी एक मानले जातात। बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे आदिवासींच्या जीवनात अनेक बदल झाले। त्यांनी आदिवासींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून दिली आणि त्यांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले। बिरसा मुंडा हे आदिवासींसाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। आपले मत कमेंटमध्ये कळवा।